फार पूर्वीची गोष्ट आहे. आइसलँडच्या उत्तरेकडील भागात एक शेतकरी राहत होता. त्याला त्याच्या शेतात काम करण्यासाठी कामगार पाहिजे होता. परंतु अशा धोकादायक ठिकाणी, जेथे नेहमी वादळे आणि जोरदार हवा सुटते, अशा ठिकाणी कोणी मजूर काम करण्यास तयार होत नव्हते. शेतकऱ्याला मजुराची अत्यंत गरज असल्यामुळे त्याने शहरातील वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली. यामध्ये शेतकऱ्याने लिहिले होते, एक शेतमजूर पाहिजे आहे. नोकरीची जाहिरात पाहून अनेक लोक मुलाखत देण्यासाठी आले, परंतु प्रत्येक व्यक्ती कोठे काम करायचे आहे हे ऐकून काम करण्यासाठी नकार देत असे. अखेरीस एक सडपातळ आणि अशक्त व्यक्ती शेतकऱ्याकडे आला. शेतकऱ्याने त्याला विचारले, तू या परिस्थितीत काम करू शकतो का? हो, फक्त हवा वाहते तेव्हा मी झोपतो, त्या व्यक्तीने उत्तर दिले. शेतकऱ्याला हे उत्तर थोडे उद्धट वाटले, पण शेतकऱ्याला मजूर पाहिजे होता आणि त्याच्याकडे कोणीही काम करण्यास तयार होत नव्हता. म्हणून शेतकऱ्याने त्याला कामावर ठेवले. कामगार मेहनती निघाला. तो दिवसभर शेतात काम करत असे. शेतकरी त्याच्या कामावर अत्यंत खुश होता. काही दिवसांनी एक दिवस अचानक खूप जोरदार वारा सुटला. हे पाहून शेतकरी समजला, थोड्याच वेळात वादळ येण्याची शक्यता आहे. म्हणून तो शेतात मजुराच्या झोपडीत गेला. अरे लवकर उठ, बघतो आहेस ना, वारा सुटला आहे. लवकरच वादळ येईल. त्याआधी शेतात काढून ठेवलेले पीक बांधून ठेव. गेट दोरखंडाने कसून बांधून ठेव. शेतकरी ओरडला. मजूर हळूच वळला आणि बोलला, मालक, मी तुम्हाला पहिलेच सांगितले होते की जेव्हा वारा वाहतो तेव्हा मी झोपतो. हे ऐकून शेतकरी अत्यंत रागावला. वादळ आले तर प्रचंड नुकसान होईल. पाऊस पडून सर्व काढलेले पीक भिजेल. फार मोठे नुकसान होईल. शेतात केलेली सर्व मेहनत वाया जाईल. अशा मजुराला तर गोळी घातली पाहिजे असे त्याचं मन करत होते. परंतु वेळ कमी होता, म्हणून शेतकरी स्वतःच शेतात पीक झाकण्यासाठी गेला. तिथे त्याने पाहिले, पीक व्यवस्थित बांधून झाकून ठेवले होते. शेताचे मेन गेट दोरखंडाने कसून बांधले होते. कोंबड्यांना झाकून ठेवले होते आणि सर्व कामे व्यवस्थित करून ठेवली होती. नुकसान होण्याचा काहीच प्रश्न नव्हता. आता शेतकरी समजला की मजूर जेव्हा वारा वाहतो मी झोपतो का म्हणला होता, आणि मग शेतकरीही कोणतीही काळजी न करता झोपला. तात्पर्य, जीवनात सुद्धा असे अनेक संकटे येतात, पण गरज आहे ती मजुराप्रमाणे पहिलेच सर्व तयारी करून ठेवण्याची. मग तुम्ही आम्ही पण संकटसमयी आरामात झोपू शकतो.